Hello friends and welcome all of you. This is the chapter number 11 and that is electric current through a conductor. In this chapter we study the new article and that is the variation of resistance with the temperature. Actually, what is the variation of resistance and temperature? Consider the conductor. Suppose this is the conductor. In this conductor, there are the number of atoms are present and also the free electrons. So, when we increase the temperature to this conductor, ज्यावेळेस आपण त्या कंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज करू, काय होईल? These atoms vibrate with large amplitude or distance between two atoms get increases. म्हणजे ह्या दोन ॲटम मधलं डिस्टन्स सुद्धा वाढेल आणि त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन सुद्धा होणार आहे. मग ड्यू टू धिस व्हायब्रेशन द फ्री इलेक्ट्रॉन्स, these vibrations opposes the free electrons. म्हणजे ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करू त्याला तो अपोज करेल आणि आपला रेजिस्टन्स काय होईल? त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स सुद्धा इन्क्रीज होईल. मग व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. व्हॉट इज द व्हेरिएशन? व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर, when we increase the temperature, then the resistance also goes on increasing, or this is directly proportional. This is the variation. म्हणजे कुठल्याही कंडक्टरचं जर टेम्परेचर इन्क्रीज करू तर त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स सुद्धा काय होतो? इन्क्रीज झालेला असतो. त्याचा रेजिस्टन्स सुद्धा इन्क्रीज होतो. कशामुळे इन्क्रीज होतो किंवा कशामुळे इन्क्रीज होतो? त्याचं कारण असं आहे की त्या ॲटम्स, त्या कंडक्टरमधील जे ॲटम्स असतील त्या ॲटमचं व्हायब्रेशन्स होईल. त्या व्हायब्रेशन्समुळं फ्री इलेक्ट्रॉन्सला मोशन व्हायला अपोज होईल अँड ड्यू टू धिस अपोजिशन द रेजिस्टन्स इन द कंडक्टर गोज ऑन इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीजिंग टेम्परेचर. दॅट इज द व्हेरिएशन. ओके, मग आपल्याला हा त्याचं व्हेरिएशन रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी बद्दल सुद्धा पाहिजे. पहा, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. Area of the cross section of the conductor, and this resistance is equal to constant of proportionality चा symbol काढून टाकला, equal to, and we can multiply the constant. Suppose this constant is P into L upon A. This constant of proportionality P is called as the resistivity. What is P? P is the resistivity, or it is also called as the specific resistance. In this case, these resistance and specific resistance are also directly proportional, or resistivity and resistivity are directly proportional. मग त्यांच्यामध्ये व्हेरिएशन सुद्धा तेच आहे की रेजिस्टन्स इन्क्रीज केला, टेम्परेचर जर इन्क्रीज होत असेल तर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होईल. सिमिलरली इन केस ऑफ रेजिस्टिव्हिटी is also increases with increasing temperature. त्याच्यामुळे हे व्हेरिएशन रेजिस्टिव्हिटीला सुद्धा ऍप्लिकेबल असेल. रेजिस्टिव्हिटी, दिस रेजिस्टिव्हिटी रिप्रेझेंटेड बाय P अँड रेजिस्टन्स रिप्रेझेंटेड बाय R. आपण रेजिस्टिव्हिटीला ते डिफाईन करणार आहोत. वी assume that this P0 is the resistivity. P0 is the resistivity at T0 degree Celsius. At T0 degree Celsius. And P is resistivity at T degree Celsius. T degree Celsius. आपण काय कन्सिडर केलंय? एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरचं एक आपण रेफरन्स टेम्परेचर सिलेक्ट केलंय. ते रेफरन्स टेम्परेचर असेल T0 आणि त्या टेम्परेचरला त्याची रेजिस्टिव्हिटी किती असेल? P0. सपोज दिस इज द कंडक्टर, इट्स इनिशियल टेम्परेचर इज T0 किंवा त्याला आपण इनिशियल टेम्परेचर म्हणू. ह्या टेम्परेचरला त्याची रेजिस्टिव्हिटी किती आहे? P0. व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर, पुन्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं फ्रॉम T0 टू T, and its corresponding resistivity also goes on increasing and we assume to be P. म्हणजे ह्या टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी किती असेल? P.
आणि T0 टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी किती असेल, P0, म्हणजे हे असेल आपली इनिशियल व्हॅल्यू, इनिशियल टेम्परेचर, इनिशियल रेजिस्टिव्हिटी, फायनल टेम्परेचर, फायनल रेजिस्टिव्हिटी. ओके. नाउ व्हॉट इज द increase in resistivity? Increase in resistivity. Increase in resistivity. What is the increase in resistivity? It is a final value minus initial value किंवा चेंज इन रेजिस्टिव्हिटी. इंक्रीज किती झाली असेल ती, फायनल रेजिस्टिव्हिटी मायनस इनिशियल रेजिस्टिव्हिटी. सिमिलरली इन केस ऑफ टेम्परेचर, दॅट इज द इंक्रीज इन टेम्परेचर. इंक्रीज इन टेम्परेचर, इंक्रीज इन टेम्परेचर किती असेल, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, T मायनस T0, T मायनस T0. Now, this increase in resistivity, it is depends on, or it is directly proportional to its original value, to its original resistivity. So we can write here P minus P0, P minus P0 is directly proportional to its original value or resistivity, original resistivity or initial resistivity. कुठलाही चेंज असेल तो चेंज कोणावर डिपेंड असेल, तो चेंज डिपेंड असेल त्याच्या इनिशियल व्हॅल्यूवर, इनिशियल व्हॅल्यूवर. अँड धिस increase in resistivity is also directly proportional to the change in temperature. आपण टेम्परेचर किती प्रमाणात चेंज करतोय त्याच प्रमाणात रेजिस्टिव्हिटी काय झाली असेल, चेंज झाली असेल. सो वी कॅन राईट धिस टू इक्वेशन कंबाइनली. सो वी गेट दॅट इज द increase in resistivity P minus P0, P minus P0 directly proportional to P0 and also directly proportional to T minus T0, T minus T0. हे दोन्ही इक्वेशन आपण फक्त काय केले, कंबाईन केले, एकाच इक्वेशन मध्ये रिप्रेझेंट केले. सो सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. P मायनस P0 इज इक्वल टू, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून टाकला आणि काढून टाकल्यानंतर आपण त्याला काय करतो, इक्वल टू साइन आणि एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो. सो सपोज दॅट धिस अ कॉन्स्टंट इज अल्फा, धिस कॉन्स्टंट इज अल्फा इंटू P0 इंटू T मायनस T0 or P. Shift this P0 to right hand side, so it become plus P0. हा मायनस P0 इकडे घेतला तो प्लस झाला आणि हा प्लस अल्फा P0 इंटू ब्रॅकेट T मायनस T0. P इज इक्वल टू, दोन्ही टर्म मधून P0 कॉमन काढला, सो इट टेक कॉमन, सो इन ब्रॅकेट 1 प्लस P0 कॉमन काढलाय अल्फा इंटू ब्रॅकेट T मायनस T0, T मायनस T0. दिस इज द इक्वेशन नंबर 1. हे पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलंय पहा हे इक्वेशन. ते कसं आलंय त्याचं प्रूफ हे आहे पहा. P इज इक्वल टू P0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इंटू ब्रॅकेट T मायनस T0 and this constant of proportionality alpha, this alpha is called coefficient of resistance, coefficient of resistance or temperature coefficient of resistance, temperature coefficient of resistance. ह्या अल्फाला काय म्हटलं, इट इज कॉल्ड एज टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. अँड फ्रॉम दिस इक्वेशन वी डिफाइन ॲज द अल्फा. अल्फा इज इक्वल टू, ही टर्म आपण इकडे घेतली, दॅट इज अ P मायनस P0 अँड डिवायडेड बाय दिस, दॅट इज अ P0 इंटू ब्रॅकेट T मायनस T0. हे एक इक्वेशन आलं. हेच आता आपल्याला हे रेजिस्टिव्हिटीच्या बाबतीत आपण डिफाइन केलंय, रेजिस्टन्सच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. मग आपण डायरेक्टली इथं लिहू शकतो रेजिस्टन्सच्या बाबतीत, रेजिस्टन्स R मायनस R0 ओरिजिनल रेजिस्टन्स और इनिशियल रेजिस्टन्स, फाइनल रेजिस्टन्स डिवाइडेड बाय R0 इंटू ब्रॅकेट T मायनस T0 इन टर्म्स ऑफ रेजिस्टिव्हिटी, इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, तेच आहे.
मग हेच इक्वेशन नंबर 1 हेच आपण रेझिस्टन्सच्या बाबतीतही डायरेक्टली लिहू शकतो पहा. In terms of resistance, these resistance R is equal to R0 into bracket 1 plus alpha into bracket T minus T0. Call this as equation number 2. 1 in terms of resistivity, in terms of resistance. ठीक है. This alpha is called as a temperature coefficient of resistance, and it is defined as the increases resistance per unit original resistance at what 0 डिग्री सेल्सियस किंवा त्याला आपण रेफरन्स टेम्परेचर असंही म्हणू शकतो. पर डिग्री रायझिंग टेम्परेचर और इंक्रीजिंग टेम्परेचर. मग याच्यावरनं याची डेफिनेशन तयार केली पहा. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज द इंक्रीजिंग रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट द रेफरन्स टेम्परेचर पर डिग्री रायझिंग टेम्परेचर. मग व्हॉट आर द युनिट्स of temperature coefficient of resistance? Suppose temperature coefficient of resistance is alpha. Its unit is हा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स कॅन्सल होईल आणि टेम्परेचर 1 अपॉन टेम्परेचर. मग टेम्परेचरचं युनिट काय आहे 1 अपॉन डिग्री सेल्सियस किंवा केल्विन म्हणजे पर डिग्री सेल्सियस और पर केल्विन असं त्याचं युनिट आहे. आणि त्याचे जे डायमेन्शन्स आहेत पहा डायमेन्शन्स ऑफ अल्फा. व्हॉट इज अल्फा इट इज अ टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. मग याचे डायमेन्शन्स याला कॅन्सल होतील. मग फक्त टेम्परेचरचे डायमेन्शन्स राहतील. मग व्हॉट इज द डायमेन्शन्स ऑफ टेम्परेचर. मग टी इज द टेम्परेचर हिअर. कारण टाइमसाठी टी वापरतोय तर आपण टेम्परेचरसाठी आपण इथं काय घेऊया थीटा. मग याचे डायमेन्शन्स काय होतील what are the dimensions of temperature coefficient of resistance? And that is the 0 in mass, 0 in length, 0 in time, and -1 in temperature, 1 upon theta. कारण इथं -1 in टाइम बऱ्याच वेळा लिहिलं जातं कारण हा टाइम आहे आणि इथं जो आहे तो काय टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे हा टेम्परेचर थीटाने रिप्रेझेंट केलाय. हा 1 अपॉन थीटा आहे. हा आपण वर घेतल्यानंतर तो काय झालाय -1 झालाय. -1 इन टेम्परेचर. दीज आर द डायमेन्शन्स. मग काही वेळेस एकदम ज्यावेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज करताना एकदम स्मॉल चेंज करू. फॉर व्हेरी स्मॉल चेंज इन टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर साठी हे इक्वेशन काय येईल दिस अल्फा इज इक्वल टू. आता हा 1 अपॉन R0 ॲज इट इज आहे. 1 अपॉन R0 काय 1 अपॉन R0 ॲज इट इज. मग R मायनस R0 काय दॅट इज द चेंज इन रेजिस्टन्स. सो वी कॅन राईट हिअर चेंज इन रेजिस्टन्स डिवायडेड बाय चेंज इन टेम्परेचर. दॅट इज द चेंज इन टेम्परेचर इज dt. चेंज इन टेम्परेचर. ओके.